गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स। वापस से आपका इस क्लास में मैं स्वागत करती हूँ। हम लोग लेसन नंबर 11 जंगल डायरी देख रहे हैं। राइटर है अतुल धामणकर। पार्ट 1 और पार्ट 2 में हम लोगों ने देखा कि किस तरह से अतुल धामणकर ये जो फोटोग्राफर है और जो वन्य जीव रहते हैं, जंगली जीव, उनके बारे में पढ़ाई कर रहे, वो संशोधन कर रहे। वो एक बार जब चंद्रपूर के जो ताडोबा व्याघ्र प्रकल्प है वहाँ पे गए थे आणि मग तिथे त्यांना कशा प्रकारे अनुभव आले, तिथे त्यांना एक वाघीण आणि तिची पिल्लं, हे जेव्हा त्यांनी अनुभव घेतला, जो प्रसंग, तो रोमहर्षक वर्णन या पाठाचं केलेलं आहे की हमारे रोंगटे खडे होते। आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं की जेव्हा लेखक आणि त्याचे ते सहकारी वनरक्षक वनमजूर हे जेव्हा असताना वाघिणीने पिल्लांना आवाज दिला आणि पिल्लं जामुन के जो पेड़ रहते वहाँ पे जो झुड़ुप थे, हाँ, वहाँ से वो छलांग लगाते हैं, एक बच्चा और पानी में आ जाता है, नाले में आ जाता है, और उसके पीछे पीछे बाकी के तीसरे बच्चे भी आ जाते हैं। उनकी माँ जो वाघिण है वो भी वहाँ पे बैठ जाती है और वो उनके साथ दंगा धोपा मतलब मस्ती करने लग जाते हैं। तर आता आपण आणखीन पुढे जाऊया। बघा पुढे काय सांगितलेलं आहे। साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्यांची पिल्लं होती। देखो मतलब अंदाजन, साधारणतः मतलब अंदाजन कि कुत्ते से भी छोटे आकार की ये 5 महीने के बच्चे थे। या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात। देखो आप अपने आजू बाजू में, आपके फैमिली में अगर छोटे बच्चे 5-6 महीने के, तो वो कैसे मस्ती करते, खेलते रहते, हंसते रहते, वैसे उस तरह से छोटे बच्चे थे। तशीच ही खेळकर होती। खेळकर मतलब खेलने वाले, मस्ती करने वाले। एकमेकांचा पाठलाग करणे, पाठलाग मतलब एक दूसरे को पकड़ना, एक दूसरे के पीछे दौड़ना। आप लोगों ने ऑब्जर्व किया होगा जिस तरह से कुत्ते के बच्चे रहते हैं उस तरह से ही वो कैसे एक दूसरे को पकड़ते हैं, एक दूसरे को ऐसे हाथ से उनके ऊपर से हाथ घुमाते, उनके ऊपर से उस तरह से मारामारी करणं, एक दूसरे को मारते हैं। पाण्यात उड्या घेणं, तुम्हाला आपको पिक्चर में दिखाई दे रहा है कि इस तरह खेल रहे, असे खेल शुरू झाले। इस तरह से उनके खेल शुरू हो गए। मध्येच आई वळून, उनकी माँ देखो वो वहाँ पे बैठी है दूसरे पिक्चर में, एखाद्या पिल्लांना मायेने चाटत होती। एक मतलब कोई अगर उसका बच्चा उसके पास आता था तो उसको चाटत होती। चाटत म्हणजे लिक करना, ओके। थोड़ा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली। कुछ देर बैठने, पानी में बैठने के बाद वो फटाक से खड़ी हो गई। डोकं वळवून तिने हळूच ऐव ऐसा आवाज केला। डोकं मतलब अपना सर घुमाया और बच्चों की तरफ देखते हुए ऐव ऐसा आवाज निकाला। हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता। देखो इस आवाज से वो क्या कहना चाहती थी कि आप बच्चों, जो उसके बच्चे थे, उसके पीछे चले जाए। लगेच वळून ती चालायला लागली, मतलब वो फिर टर्न हो गई और चलने लगी। देखो किस तरह से, मतलब हर एक छोटी छोटी बात का राइटर ने यहाँ पे एक्सप्लेनेशन दिया है, वर्णन किया है, ओके। आता ती चालायला लागली। पुढे काय झालं बघा। हिनं म्हणजे कोणी? या वाघिणीनं, हां, हिनं म्हणजे कोणी? तर वाघिणीने। हिनं जंगलात कुठेतरी नक्कीच एखादे सांबर, आपको फर्स्ट पिक्चर में जो दिख रहा है आपके लेफ्ट साइड में, हाँ, वो सांबर है। रानगवा, सेकंड पिक्चर में रानगवा एनिमल है। थर्ड पिक्चर में नील गाय, नीले रंग की, थोड़ा सा ब्लूइश, उसको नील गाय बोलते। रानडुक्कर, जंगली सुअर जिसे बोलते, शिकार साधली असावी उसने। ये देखो चारों में से किसी एक की उसने, उस वाघिन ने रात को शिकार की है। पण अशी शिकार जड़ असल्याने, देखो वो उसे मार सकता है इस एनिमल्स को, लेकिन खींच के अपने बच्चों तक ला सकते हैं क्या वो वाघिण? नहीं। तो ये शिकार कैसे? जड़ मतलब हेवी है। ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं, अपने बच्चों तक लाना पॉसिबल नाही आहे। त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना
त्या शिकारीकडे घेऊन जाणार होती. शिकारी म्हणजे जो उसने हंट किया था उसके पास लेके जाने वाली थी. या 4 पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती शिकार करणे आवश्यकच होतं. ओके. त्या कलेत ती चांगलीच पारंगत होती. पारंगत मतलब एक्सपर्ट, कुशल, ओके, स्किलफुल, कि देखो अपने बच्चों के लिए और अपने लिए उसे किसी न किसी की शिकार करना भाग पड़ता था, मजबूरी थी उसकी. और शिकार करने में वो वाघिण क्या थी, एक्सपर्ट हो चुकी थी. नेक्स्ट, वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. देखो अभी वो नाले में से, उस पानी में से बाहर निकली और वहां पे बांबू की गंजी मतलब वो ग्रुप रहते हैं. बांबू का पेड़ आप लोगों ने देखा होगा, वो दूर दूर नहीं आते, बांबू एक साथ आते. तर गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिने वळून पिल्ल सोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतलं. देखो उस पेड़ के उस झाड़ी में घुसने से पहले, आज शिरने आधी मतलब उस झाड़ी में घुसने से पहले उसने पीछे टर्न होके देखा कि अपने बच्चे पीछे आ रहे हैं क्या नहीं. 2 पिल्ल, सेकंड पिक्चर में आपको दिख रहा है वो पानी में, 2 पिल्ल तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. देखो फर्स्ट पिक्चर में आपको दिख रहा है वाघिन अपने 2 बच्चे के साथ चल रही है, लेकिन सेकंड पिक्चर में वहाँ पे 2 बच्चे अभी भी पानी में खेल रहे हैं. उनका ध्यान भी नहीं है कि उनकी माँ और उनके 2 भाई या बहन जो भी है वो चले गए. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग होती. दंग म्हणजे रममाण होणे, बिझी होणे. हा, वहाँ पे वो क्या हो गई थी, दंग एकदम. आता बघा काय झालं. वाघिणीनं परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. उसने वापस आवाज निकाला, वापस से कि चलो मेरे पीछे. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला. अपना खेलना वो खेल रुक गया आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन ती वाघीण जंगलात दिसेनासी झाली. देखो आपको फर्स्ट पिक्चर में दिख रहे वो उसके पीछे जा रहे. हा, सेकंड पिक्चर में त्या बांबूच्या गंजीतून ती निघून गेली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली. झलक मतलब उसका अलग सा माँ का एक रूप. वाघिण के अंदर एक माँ रहती है, उसका मैंने अलग सा रूप देखा, एक शेड देखे अलग से. माझ्या व्याघ्र म्हणजे वाघ हा समानार्थी शब्द आहे मुलांनो. मोलाची भर घालणारा हा अनुभव होता कि मेरे जो वाघ के जो अनुभव है मेरे, उसमें ये अनुभव बहुत कुछ मुझे सिखा सकता है या सीख गया. ओके. तर मुलांना आता आपण जंगल डायरी ह्याचा स्वाध्याय लेखन थोडक्यात बघूया, म्हणजे इथे आपला हा पाठ पूर्ण होऊन जाईल. बघा प्रश्न पहिला आहे, लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतीचा घटनाक्रम लिहा. दिस इज अ फ्लो चार्ट. ओके स्टूडेंट, तो आपको बीच बीच के पॉइंट्स दिए और आप इनके बाद क्या होता है वो सीक्वेंस में आपको लिखना है. तो फर्स्ट वन है, जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली. उसके बाद क्या हो गया, सेकंड. आप लोग ये लिख के ले लो बच्चों, ये आंसर आप लिख सकते हो. ओके, स्क्रीनशॉट निकाल के भी आप लिख सकते हो बाद में. मी सगळ्यांना हातानेच थांबायची खूण केली. आता इथे मी म्हणजे कोण आहे, लेखक. लेखकांनी बघा जंगलाच्या कोपऱ्यात कोने में कुछ तो हालचाल हुई, लेखक ने इशारा करके रुकने के लिए कहा. और उसके बाद क्या किया, दूरबीन डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. मैंने दूरबीन लगाई और मुझे वहाँ पे जो हालचाल हो रही थी वो स्पष्ट क्लियरली दिखाई दी. बाद में है, तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता. उसके बाद फिफ्थ वन आपको लिखना है, बिबळ्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला की त्याची शेपूट हलली नसती तर तो लेखकाला दिसला नसता. पुढे, त्याची पाठ आमच्याकडे असल्याने, सिक्स्थ वन का आन्सर आहे हा ये, त्याची पाठ आमच्याकडे असल्याने अद्याप त्याने आम्हाला पाहिले नव्हते. और सेवेंथ वन जो आपको टेक्स्ट बुक में दिया है, वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला. काटकी मतलब ड्राई ब्रांच रहते हैं ना, तो काड़ी जैसे बोलते हैं ना, उसके ऊपर. नंबर 2, कारणे लिहा. वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली. नापसंत, पसंत म्हणजे आवडणे, नापसंत म्हणजे आवडलं नाही. कारण त्याचं उत्तर मी खाली दिलेलं आहे मुलांनो बघा.
पिल्लाने पाण्यात उडी मारल्यामुळे वाघिणीच्या तोंडावर पाणी उडले, म्हणून ते हे वाघिणीला आवडलं नाही, म्हणून तिने काय केलं, मंदपणे, मंद म्हणजे हळूवार, सावकाश गुरगुरून नापसंती व्यक्त केली. वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती, कारण वाघांच्या लहान पिल्लांना ती दक्ष होती, उनकी सेफ्टी के लिए, सिक्योरिटी के लिए, क्योंकि वाघिन के छोटे बच्चे रहते, वो प्रोटेक्ट नहीं कर सकते खुद को, वो किसी का सामना नहीं कर सकते बड़े जानवरों का. बघा, वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो, कि जो छोटे बच्चे उनको बाकी के जो जानवर है भक्षक मतलब उनका खाने वाले उनसे बहुत धोका है. प्रश्न तीसरा है, विशेष्य आणि विशेषण याच्या जोड्या जुळवा. ये देखो, ये क्वेश्चन आपके पेज नंबर 44 पे है बच्चों, उनके मैं आंसर दे रही हूँ. ओके, कि विशेष्य आणि विशेषण. विशेषण म्हणजे काय, कि जो नाम के बारे में एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देने वाला शब्द, और विशेष्य मतलब वो नाम जिसके बारे में हमें एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळते. आता इथे बघा, वाळक्या, वाळक्या काय आहेत, काटक्या. तर काटक्या हे झालं विशेष्य आणि वाळक्या हे झालं विशेषण. नंतर आहे जंगल, तर जंगल कसं आहे, दाट. जंगल हे हो गया विशेष्य आणि दाट हो गया विशेषण. खेळकर पिल्ल, पिल्ल हो गया विशेष्य आणि खेळकर विशेषण. कान कसे आहेत, तिखट, म्हणून कान हे विशेष्य और तिखट हे विशेषण. आणि अनामिक दडपण, दडपण हे हो गया विशेष्य, अनामिक क्या हो गया विशेषण. ओके, आणि शेवटचा प्रश्न है स्वमत. ये देखो बच्चों, ये तीनों प्रश्नों के आंसर आपको खुद लिखने हैं. जो थर्ड क्वेश्चन है वो आपका स्वमत है, वो खुद आपको लिखना है. कि डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जो मतलब डायरी की कुछ भी एवरीडे या आपके जो स्पेशल मोमेंट है आपके लाइफ के, वो किसी बुक में लिख के रखना, ये एक प्रकार का छंद या हॉबी हर एक के पास होना चाहिए. इसके बारे में तो फर्स्ट क्वेश्चन क्या है, की लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली. कि लेखक ने उस वाघिण में एक माँ को देखा. हे विधान पाठाच्या आधारे पूर्ण करा. की बघा, तुम्हाला माहिती आहे की ती रात्री पिल्लांना जांभळीच्या दाट झुडपात सोडून जाते आणि गुपचूप राहा, आवाज करू नका वगैरे, हे पिल्लांना ती सांगत असेल कदाचित आपल्या आवाजाने. आणि ती चौफेर त्यांचं बघून रक्षण करत असते. रात्रभर फिरून ती पिल्लांसाठी शिकार करते आणि शिकार येऊन आल्यानंतर ती त्यांना आवाजाने आपल्याकडे बोलवते. म्हणजे आणि मग ती त्या पिल्लांना त्या आपण केलेल्या शिकारीकडे घेऊन जाते. म्हणजेच ह्याच्यातून त्या वाघिणीमध्ये एक आईची माया आहे, प्रेमळपणा आहे, ती त्यांना प्रेमाने चाटते, ह्याच्यातून पण आपल्याला दिसतं ना. नंतर जेव्हा ते पिल्लू तिच्या अंगावर पाणी उडवते तेव्हा ती त्यांच्यावर नापसंत पण व्यक्त करते. म्हणजे काय करते, ती त्यांना शिस्त लावते, त्यांची सुरक्षा घेते, काळजी घेते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पहिल्या उत्तरामध्ये मुलांनो लिहायच्या आहेत. आणि प्रश्न दुसरा आहे, वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग. की कशी, की जेव्हा वाघीण येते नाल्याकाठी आणि शत्रूपासून रक्षण करण्यासाठी तिने पिल्लांना लपवून ठेवलेलं असते. ती जागरूक असते, ती दक्ष असते पिल्लांच्या काळजीबाबत, संरक्षणाबाबत. आणि ती रात्रभर फिरून पिल्लांसाठी शिकार करत असते. ती येताबरोबर ती काय करते, त्यांना आवाज देते आणि त्यांच्या आनंदाला उधाण राहत नाही. ते खूप दंगाधोपा सुरू करतात आणि मग ती त्यांना पाण्यामध्ये चाटते वगैरे. हे सगळं तुम्हाला इथे लिहायचं आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीमध्ये मुलांनो लिहायची आहेत. धन्यवाद.